युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. युरेथ्रा, ब्लॅडर, युरेटर आणि किडनी सगळं कॉन्स्टिट्यूट असतं. म्हणजे बघा कुठून कुठे इथून असं खालून वरपर्यंत जातं. युरेथ्रा, ब्लॅडर, युरेटर आणि किडनी. नॉर्मली युरिन इज फ्लोईंग आणि बॅक्टेरिया वॉश आउट होतात आणि एपिथेलियम शेड होत असतं, जेणेकरून की जे मायक्रोब्स अटॅच आहेत ते रिमूव्ह होणार. बट जेव्हा बॅक्टेरिया स्टिक होतात आणि मल्टिप्लाय होतात तेव्हा इन्फेक्शन सुरू होतं. जेव्हा बॅक्टेरिया सक्सेसफुली एंटर स्टे आणि मल्टिप्लाय इन द युरिनरी ट्रॅक्ट, दॅट इज युटीआय. इन्फेक्शन एनीवेअर इन द युरिनरी ट्रॅक्ट आणि मोस्टली बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं. कॉमन साईट्स असतात ब्लॅडरमध्ये, त्याला आपण सिस्टायटिस म्हणतो, किडनीमध्ये पायलोनेफ्रायटिस म्हणतो. जेव्हा अनट्रीटेड युटी असतं दॅट स्प्रेड्स टू किडनी आणि मग त्याला युरोसेप्सिस म्हणतो, दॅट इज लाईफ थ्रेटनिंग. सो डेंजरस प्रोग्रेशन व्हेन इट इज अनट्रीटेड अँड दॅट गोज टू किडनी. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन लोकेशन, बेस्ड ऑन ॲक्विजिशन, बेस्ड ऑन सिव्हिअरिटी आणि असं काही आहे. बेस्ड ऑन लोकेशन अप्पर युटी आणि लोअर युटी. अप्पर म्हणजे किडनीच्या साईडला, तिथे पेल्विस खराब झालं तर अक्यूट पायलायटिस, किडनी पॅरेन्कायमामध्ये इन्फेक्शन झालं तर अक्यूट पायलोनेफ्रायटिस. तिथे पायलोचा पायलायटिसचा अर्थ काय म्हणजे लोअर युटी आहे युरेथ्रायटिस, ब्लॅडर्स इन्फेक्ट झालं तर सिस्टायटिस, प्रोस्टेट खराब झालं तर प्रोस्टायटिस. बेस्ड ऑन ॲक्विजिशन कसं अक्वायर्ड होतं, कम्युनिटी अक्वायर्ड, हॉस्पिटल अक्वायर्ड, कॅथेटर असोसिएटेड युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, कॉटिक. देन सिव्हिअरिटी अनकॉम्प्लिकेटेड आणि कॉम्प्लिकेटेड. इंपॉर्टंट क्लासिफिकेशन आहे, लक्षात ठेव. अनकॉम्प्लिकेटेड म्हणजे हेल्दी नॉन प्रेग्नेंट फिमेलमध्ये होणारे युटी आहे, त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटी नसते. कॉम्प्लिकेटेड युटी आहे समथिंग इट इज रॉंग विथ द होस्ट ऑफ ट्रॅक्ट, म्हणजे ट्रॅक्टमध्ये काही खराबी आहे, होस्टमध्ये काही खराबी आहे. फॉर एक्झाम्पल मेलमध्ये, प्रेग्नेन्सीमध्ये, डायबिटीजमध्ये, कॅथेटर ऑब्स्ट्रक्शन यावेळी जे आहे इट इज अ कॉम्प्लिकेटेड युटी आहे. का? कारण की इथं होस्टमध्ये कधी खराबी असेल डायबिटीजमुळे, कॅथेटर असोसिएट कॅथेटर टाकल्यामुळे ट्रॅक्टमध्ये समथिंग इज रॉंग. ठीक आहे. आणि रिकरंट युटी इज मोर दॅन 3 times per year. एका वर्षात 3 किंवा 3 जास्त झालं तर रिकरंट, और 6 महिन्यात जर 2 किंवा जास्त वेळा झालं तर दॅट इज रिकरंट युटी. युरोसेप्सिस दॅट इज जेव्हा इन्फेक्शन, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जेव्हा सिस्टमिकली जातं आणि सिस्टमिक रिस्पॉन्समधून ऑर्गन फेल्युअर येतो, दॅट इज युरोसेप्सिस. पॅथोजेनेसिस कसं आहे, एंट्री गट बॅक्टेरिया आहे फॉर एक्झाम्पल इकोला, ते पेरियुरेथ्रल एरियाला कंटॅमिनेट करणार, मग ते असेंडिंग इन्फेक्ट करणार, म्हणजे बॅक्टेरिया युरेथ्रापासून ब्लॅडरपर्यंत जाणार. बाय दे अराईव्ह नॉर्मली फ्लश आउट केले जातात युरिन, बट इफ युरिन स्टॅसिस होतो, ऑब्स्ट्रक्शन होतं युरिन स्टॅसिसमुळे आणि न्यूरोजेनिक ब्लॅडर होतो. त्यामुळे बॅक्टेरिया तिथेच थांबतात आणि मल्टिप्लाय होतात. इन्वेजन कसं करतात पर्टिक्युलर बॅक्टेरिया युझिंग इट्स पिलाई ॲट दिसेन्स, आणि ते ब्लॅडर म्युकोजाला इन्वेड करतं आणि इन्फ्लेमेशन करतं, दॅट इज सिस्टाइटिस. देन स्प्रेड कसं होतो, कॅन असेंड टू किडनी अँड कॉज, आणि जेव्हा ते किडनी पॅरेन्कायमा जाऊन इन्फेक्ट करेल दॅट इज पायलोनेफ्रायटिस. रेअरली वाया ब्लड, लेस दॅन 2% मध्ये होते. सो कॉलोनायझेशन होत असतं, मल्टिप्लिकेशन होईल, इन्फ्लेमेशन होईल, ॲसेंट होईल आणि किडनी इन्फेक्ट होईल. प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स काय काय, एज, जेंडर, प्रेग्नन्सी, स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स, फंक्शनल इश्यूज, डायबिटीज, इन्स्ट्रुमेंटेशन, हे असे काही प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स आहेत जे की तुम्हाला युटीआय करतील. का म्हणजे दिस विल आन्सर बाय सम पीपल गेट युटीआय इझी. एज, जो ओल्ड एजमध्ये इम्युनिटी कमी असते, कोमॉर्बिडिटीज असतात, हायपरटेन्शन, डायबिटीज. ठीक आहे. जेंडर, फिमेल्समध्ये शॉर्ट युरेथ्रा, फिमेल्स आर मोर प्रीडिस्पोज टू युटीआय, कारण शॉर्ट युरेथ्रा, क्लोज प्लॅनस, इंटरकॉर्स ट्रॉमा. दिस इज बाय यंग सेक्शुअली ॲक्टिव्ह फिमेल्स, त्यांच्यामध्ये मोस्ट कॉमन युटीआय आहेत. प्रेग्नेंट लेडीज पण प्रीडिस्पोज आहेत, डायरेटेड युरेटर असतात, युरिन स्टॅसिस होतं आणि हॉर्मोनल इफेक्ट्स असतात. स्ट्रक्चरल प्रॉब्लेम कसे स्टोन, ट्यूमर, प्रोस्टेट एनलार्जमेंट, वेसिको युरेटरल रिफ्लक्स. वेसिको युरेटरल रिफ्लक्स काय असतो, वेसिकल म्हणजे ब्लॅडरपासून वरती अपवर्ड जाणार, दॅट इज असे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स ज्यांमध्ये असतात. फंक्शनल इश्यू, न्यूरोजेनिक ब्लॅडर, त्याच्यामध्ये इनकम्प्लीट एम्प्टिंग होते. डायबिटीजमध्ये शुगर रिच युरिन असते आणि बॅक्टेरिया तिथे सर्वाईव्ह करतात. इन्स्ट्रुमेंटेशन, कॅथेटर, डायरेक्ट एंट्री फॉर बॅक्टेरिया असतो. आता ना इंपॉर्टंट कॉन्सेप्ट हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की इज युरिन स्टेराईल. नॉर्मल युरिन स्टेराईल असते का, येस, ब्लॅडरमध्ये आणि अँड अबव, बट युरेथ्रामध्ये नॉर्मल फ्लोरा असतो. आणि इज युरिन गुड फॉर बॅक्टेरिया, येस, आयडियल मीडियम आहे बॅक्टेरियासाठी युरिया, बट इनिबिटेड बाय पीएच लेस दॅन 5, म्हणजे ॲसिडिक पीएच खूप असेल तर तिथे बॅक्टेरिया ग्रो नाही होणार. हाय युरिया असेल, फ्रिक्वेंट युरिनेशन असेल तर बॅक्टेरिया तिथे ग्रो होणार नाही. आता एटिओलॉजी, पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स काय आहेत युटीआयचे, सर सगळ्यात आधी ग्राम निगेटिव्ह इकोलाय. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये मोस्ट कॉमन कॉज इकोलाय असतं युटीआयचं. ग्राम निगेटिव्ह इकोलाय, क्लेप्सियाला, प्रोटियासाठी सोडवलीस. ग्राम पॉझिटिव्ह स्टॅफ सॅप्रोफायटिकस यंग फिमेल्समध्ये आणि एंट्रोकोकस. फंगाई, कॅन्डिडा, कॅथेटर आणि डायबिटीजवाल्या पेशंट्समध्ये हे कॅन्डिडाचं इन्फेक्शन होतं. अदर्स टीबी आहे, गोनोरिया आहे. नंतर क्लिनिकल कोड, ऑलवेज इन युटीआय म्हणजे असेंडिंग इन्फेक्शन फ्रॉम द गट फ्लोरा. गटमध्ये जो फ्लोरा आहे इकोलाय, तर तो असेंड होतो आणि दॅन इट विल कॉज युटीआय. सो इकोलाय क्लाइम्स अप व्हेन युरिन डझंट फ्लश आउट. जेव्हा ब्लॅडर युरेथ्रामधून युरिन डझंट फ्लश आउट ना, तेव्हा इट विल क्लाइम अप, मग ते ब्लॅडरमध्ये जाणार अजून वरती. तिथे काही प्रश्न दिले की वाय फिमेल्स मोर प्रोन टू युटीआय, एक्सप्लेन असेंडिंग इन्फेक्शन युटीआय, डिफरन्स बिटवीन कॉम्प्लिकेटेड अँड कॉम्प्लिकेटेड युटीआय, वाय डायबिटीज प्रीडिस्पोज टू युटीआय आणि वाय कॅथेटरायझेशन कॉजेस युटीआय. फिमेलमध्ये का शॉर्ट युरेथ्रा, क्लोज टू अॅनस, नो प्रोस्टेटिक सिक्रेशन विच आर अँटीबॅक्टेरियल इन मेल, सेक्शुअल इंटरकोर्स, एक्सप्लेन असेंडिंग इन्फेक्शन, पेरियुरेथ्रल कंटॅमिनेशन, देन कोलोनायझेशन ऑफ युरेथ्रा, असेंशन टू ब्लॅडर, adherence to mucosa, multiplication, inflammatory response and ascends via ureter to kidney and then cause pyelonephritis. Hematogenous spread is rare, less than 2%. Complicated मध्ये uncomplicated healthy individuals मध्ये होतो, नॉन प्रेग्नेंट फिमेलमध्ये नो स्ट्रक्चरल फंक्शन abnormality. कॉम्प्लिकेटेड युटीआयचा अर्थ, कॉम्प्लिकेशनचा अर्थ असतो की देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सम रिस्क फॅक्टर अँड दॅट कॅन बी मेलमध्ये कोणता रिस्क फॅक्टर, त्यांच्यामध्ये प्रोस्टायटिस होऊ शकतो, प्रेग्नेन्सी, डायबिटीज, कॅथेटर ऑब्स्ट्रक्शन. ठीक आहे. कॉम्प्लिकेटेड युटीआय इज नथिंग बट abnormal host or urinary tract problem. युरिनरी ट्रॅक्ट इधर abnormal आहे किंवा होस्ट abnormal आहे. डायबिटीजमुळे का बरं युटीआय होतो, कारण युरिनमध्ये ग्लुकोज आहे, which is excellent nutrient medium for bacteria, decrease immunity, autonomic neuropathy, incomplete bladder emptying होणार, युरिन स्टेसिस होणार. ठीक आहे. सो ग्लायकोसिरिया, स्टेसिस आणि इम्युनोसप्रेशन. कॅथेटरायझेशनचं डायरेक्ट एंट्री ऑफ बॅक्टेरिया इंटू ब्लॅडर आणि कॅथेटर आहे ते होणार आणि बायपासेस नॅचरल डिफेन्सेस. युरेथ्रा, फॉर्मेशन ऑफ बायोफिल्म, दिस इज इंपॉर्टंट, फॉर्मेशन ऑफ बायोफिल्म ऑन कॅथेटर सर्फेस अँड इट विल कॉज युरिन स्टेसिस अँड इरिटेशन. सो कॅथेटर इट विल कॉज डायरेक्ट इनोक्युलेशन, बायोफिल्म फॉर्मेशन. मोस्ट कॉमन कॉज ऑर्गॅनिझम कॉजिंग युटीआय इज इकोलाय. देन नेक्स्ट काय बघायचं, पॅथोजेनेसिस कसं दिलं, contamination, gut bacteria reach the urethral area, urethral colonization, bacteria settle in the urethra, entry into bladder, travel upward with urine column and adhesion using pili, adhesins, multiplication, rapid growth in urine, biofilm formation especially on catheter, protects bacteria from antibiotics and immunity, then epithelial damage होणार, inflammation ascending to kidney colonization severe stage मध्ये
बॅक्टेरिया ब्लडमध्ये जाणार, बॅक्टेरिया कॉज करणार, बॅक्टेरिया होणार आणि युरोसेप्सिस होणार, ऑर्गन फेलियर. नंतर स्पेशल ऑर्गॅनिझम दॅट कॉज UTI कोणते पॅरासाइट्स, ट्रायकोमोनास वजाइनस, स्टार्ट युनायटेड ट्रॅक्ट अनासिड्स अँड टू UTI कॉज करणार. सिस्टोसोमा हेमॅटोबियम, its eggs deposited in bladder wall that will cause granuloma. Type 4 hypersensitivity, nodules will form, then fibrosis will occur, ureter obstruction and hydronephrosis will occur. Others like filariasis, lymph in urine, chyluria we call that, chyluria, lymph in urine, entropius, recurrent UTI होणार entropius मुळे. Then clinical features and diagnosis कसं करायचं? Asymptomatic bacteriuria, bacteria in urine without symptoms, त्याला आपण asymptomatic bacteriuria म्हणतो. Usually no treatment needed except pregnant women मध्ये because it can lead to pyelonephritis, hypertension, preterm baby, fetal death. Treatment only in pregnancy द्यायची आहे. एसिम्टमॅटिक बॅक्टेरियामध्ये सिम्टमॅटिक UTI जे आहे लोअर UTI जर खराब असेल आणि सिम्टम्स काय असणार? डिस्युरिया म्हणजे पेन वाईल युरिनेटिंग, फ्रिक्वेन्सी वाढलेली असेल, अर्जन्सी, हेजिटन्सी आणि हिमॅट्युरिया, ब्लॅडर इरिटेशन सिम्टम्स असतील ना, जसं फ्रिक्वेन्सी, अर्जन्सी, हेजिटन्सी, हिमॅट्युरिया. त्यांना अपर UTI मध्ये पायलोनेफ्रायटिस, तिथं काय काय सिम्टम्स असणार? फ्लॅंक पेन, फीवर, चिल्स आणि टेंडरनेस. काय फ्लॅंक पेन, चिल्स, फीवर आणि टेंडरनेस, चिल्स, रायगर. सो सिस्टमिक इन्फेक्शन. सो कळलं का तुला? लोअर UTI आणि अपर UTI मध्ये सिम्टम्स काय? लोअर UTI मध्ये सिस्टायटिसवाले सिम्टम्स म्हणजे ब्लॅडर इरिटेशनवाले सिम्टम्स आहेत आणि अपर UTI मध्ये तुझ्या सिस्टमिक इन्फेक्शनचे सिम्टम्स आहेत. देन चिल्ड्रनमध्ये फीवर, वॉमिटिंग आणि पुअर फीडिंग होणार. लॅब डायग्नोसिस कसं करायचं? सिग्निफिकंट बॅक्टेरिया आहे का बघायचा. सिग्निफिकंट बॅक्टेरिया इज नथिंग बट मोर दॅन ऑर इक्वल टू 10 to the power 5 म्हणजे 3 शून्य आणि 2 शून्य म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त किंवा 1 लाख कॉलनी फॉर्मिंग युनिट्स पर ml असतील तर दॅट इज सिग्निफिकंट बॅक्टेरिया. जर 1000पेक्षा कमी असतील तर दॅट इज कंटॅमिनेशन. सो क्वांटिटेटिव्ह कल्चर इज मस्ट. ठीक आहे. डायग्नोसिसमध्ये मायक्रोस्कोपी करायची. सो आपण सिग्निफिकंट बॅक्टेरिया आणि कंटॅमिनेशनमध्ये फरक समजला की 1 लाखापेक्षा जास्त किंवा 1 लाख आणि 10,000 किंवा 1000पेक्षा कमी असेल तर दॅट इज कंटॅमिनेशन. आणि डायग्नोसिस कसं होणार? मायक्रोस्कोपी, ग्राम स्टेन कल्चर आणि ऑटो अँटीबायोटिक रेसिस्टिव्हिटी. मायक्रोस्कोपीमध्ये पसेल बघायचे, RBC बघायचे, बॅक्टेरिया बघायचे. ओके. मायक्रोस्कोपी पसेल, RBC आणि बॅक्टेरिया म्हणजे ग्राम स्टेनिंगमध्ये बॅक्टेरियाला स्टेन करायचं, कल्चरमध्ये बॅक्टेरियाला कल्चर करायचं. इट कॅन बी क्वांटिटेटिव्ह, सेमी क्वांटिटेटिव्ह आणि अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी करून ते कोणतं ऑर्गॅनिझम आहे ते फाईंड करायचं. नेक्स्ट स्पेसिमेन कलेक्शन कसं करायचं? मिड स्ट्रीम युरिन MSU कलेक्ट करायचं. ठीक आहे. पेशंट बघायचं, आधीची युरिन पास आउट करा आणि मिड व्हॅली तुम्ही कलेक्ट करा. ठीक आहे. फर्स्ट युरिन कंटेन्स कंटॅमिनंट्स कोणते आणि जस्ट कशा क्लीन द जेनिटल एरिया सांगायचं पेशंटला. पास द फर्स्ट युरिन, डिस्कार्ड अँड देन कलेक्ट द मिड स्ट्रीम युरिन, लास्ट पार्ट अगेन डिस्कार्ड. सो MSU अवॉइड्स कंटॅमिनेशन फ्रॉम युरेथ्रल फ्लोरा. देन कॅथेटर सॅम्पल CSU क्लीन कॅथेटर साईट करायची, क्लॅम्प करायचं तिथे आणि ॲस्पिरेट युझिंग स्टेराइल सिरिंज ॲज अ इंटर्न हे गरजेचं आहे ॲज अन इंटर्न. सो UTI असेंडिंग इन्फेक्शन होतं. इकोला मोस्ट कॉमन आहे. सिम्टम्समध्ये लोअर डिस्युरिया, फ्रिक्वेन्सी जास्त होणार आणि अपर UTIमध्ये फीवर, फ्लॅंक पेन असणार. डायग्नोसिस कसं केलं? कल्चर गोल्ड स्टँडर्ड आणि हे ट्रीट आयसिम्टमॅटिक बॅक्टेरिया ओनली इन प्रेग्नन्सी त्याचे कारण बघितले. सो नेक्स्ट व्हॉट इज सिग्निफिकंट बॅक्टेरिया? 1 लाखापेक्षा जास्त, CFU per ml. देन वाईज मिड स्ट्रीम युरिन प्रेफर्ड टू अवॉइड युरेथ्रल फ्लोरा. डिफरन्स बिटवीन सिस्टायसिस, पायलोनेफ्रायटिस, पॅथोजेनेसिस ऑफ सिस्टोसोमा इन ब्लॅडर. सिस्टोसोमा हेमॅटोबियम जे आहे ना तर ते काय करतं? ब्लॅडर वॉलमध्ये त्याचे एग्स अंडे देतं आणि मग तिथे टाईप 4 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन होते, ग्रॅन्युलोमा तयार होतो, फायब्रोसिस होतं, नॉड्यूल्स तयार होतात, मग तिथे ऑब्स्ट्रक्शन होतं आणि मे लीड टू SCC स्क्वॅमस सेल कार्सिनोमा. ठीक आहे. देन बायोफिल्म काय आहे? वाय बायोफिल्म मेक्स UTI डिफिकल्ट टू ट्रीट. जेव्हा ऑर्गॅनिझम तिथे जातो तेव्हा तो बायोफिल्म तयार करतो, त्याच्यामुळे त्याच्या अगेन्स्ट अँटीबायोटिक काम नाही करू शकत आणि इम्युनिटी पण त्याच्या अगेन्स्ट काम नाही करू शकत. दॅट्स वाय बायोफिल्म जे आहे इट मेक्स डिफिकल्ट टू ट्रीट द UTI. सो हे वाचून घेतो एकदा. सिस्टायटिस, पायलोनेफ्रायटिसमध्ये फरक बघ त्यांच्या सिम्टम्समध्ये. ठीक आहे. ठीक आहे. आता UTIचं लॅब डायग्नोसिस बघायचं. पेशंट येतो म्हणतो त्याला बर्निंग युरिनेशन आहे तर मग आपण UTI सस्पेक्ट करतो. आता आपल्या पहिल्या माइंडमध्ये की आपण आपल्याला UTI आहे, बॅक्टेरियाचं इन्फेक्शन आहे. याला कसं मी हाऊ डू आय प्रूफ बॅक्टेरिया ॲक्च्युअली युरिन अँड नॉट कंटॅमिनेशन. ठीक आहे. तर एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ करेक्ट सॅम्पल कलेक्शन बघितलं. MSU कलेक्ट केलं, CSU कॅथेटर सॅम्पल कसं कलेक्ट केलं. वी डोंट कलेक्टेड फ्रॉम युरोबॅग, वी डोंट कलेक्टेड फ्रॉम ड्रेनेज ट्यूब. देन सुप्राप्युबिक ॲस्पिरेट कोणामध्ये घेतो? यूज इन्फंट्स. आणि EMU अर्ली मॉर्निंग युरिन फॉर रिनल TB. ठीक आहे. गरजेचं आहे. रिनल TBमध्ये अर्ली मॉर्निंग युरिन घेतो आपण का? कारण की ओव्हरनाईट जे असतं ना बॅक्टेरिया अक्युमुलेट झालेले असतात. सो हायर यील्ड असते ते मॉर्निंगमध्ये. इनिशियल स्ट्रीम युरिन फॉर युरेथ्रायटिस आणि प्रोस्टेटायटिस. ठीक आहे. बिकॉज इन्फेक्शन इज इन युरेथ्रा अँड इट इज नॉट इन द ब्लॅडर. सो इनिशियल स्ट्रीम युरिन पण घेतली जाते. इट इज नॉट लाईक इनिशियल स्ट्रीम युरिन नाही घेतली जात बट इट इज इन युरेथ्रायटिस अँड प्रोस्टेटायटिस. सो ओल्ड कॅथेटर मोर दॅन 14 days असेल तर रिप्लेस बिफोर दिस सॅम्पल. रिप्लेस बिफोर सॅम्पल टेकिंग. नेवर टेक फ्रॉम बॅग. आणि TB असेल तर 3 कॉन्सिक्युटिव्ह मॉर्निंग सॅम्पल्स घ्यायचे. EMU इन रिनल TB. ट्रान्सपोर्ट कसं करायचा? युरिन कलेक्ट केलं, लेफ्ट आउटसाइड. व्हॉट हॅपन्स? युरिन न्यूट्रिएंट मीडियम बॅक्टेरिया मल्टिप्लाय करते, फॉल्स हाय काउंट येईल. सो विदिन 30 minutes ॲट रूम टेम्परेचर और रेफ्रिजरेट ॲट 4 degree Celsius मॅक्स 6 hours हे आपण ट्रान्सपोर्ट करायची मेथड आहे. डिले जर झाला तर बोरिक ॲसिड कंटेनर यूज करायचा अप टू 24 hours. नंतर मायक्रोस्कोपीमध्ये आपण फर्स्ट सेल बघणार, WBC साइन ऑफ इन्फ्लेमेशन, बॅक्टेरिया बघणार, डायग्नोस्टिक क्रायटेरिया आहे मोर दॅन ऑर इक्वल टू 10 ल्युकोसाइड्स पर mm3 अनसेंट्रिफ्युजमध्ये किंवा मोर दॅन ऑर इक्वल टू 10 ल्युकोसाइड्स पर HPF इन सेंट्रिफ्युज्ड जे की सेंट्रिफ्युज्ड असतं. दॅट गिव्स स्ट्रॉंग एव्हिडन्स ऑफ UTI. ठीक आहे. सो WBC बॅक्टेरिया बघितलं, ॲक्टिव्ह इन्फेक्शन आहे आपलं डायग्नोसिस झालं. स्क्रीनिंग टेस्ट करायचं. OPDमध्ये क्विक डिसिजन टूल्स हे स्क्रीनिंग टेस्ट असतात. दे आर रॅपिड बट नॉट फायनल. डीप स्टिक टेस्ट, मल्टीपॅरामीटर स्ट्रिप असते. इट चेक्स प्रोटीन, ब्लड, ग्लुकोसाइड, नायट्राइट, ग्लुकोज, pH एक्सेट्रा. नायट्राइट टेस्ट, ग्रीस टेस्ट इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये काही बॅक्टेरिया नायट्रेटला नायट्राइटमध्ये कन्वर्ट करत असतात. मग जर नायट्राइट प्रेझेंट असेल तर दॅट मीन्स बॅक्टेरिया इज प्रेझेंट. कारण बॅक्टेरियाने नायट्राइटला नायट्राइटमध्ये कन्वर्ट केलं. दॅट इज नायट्राइट टेस्ट, ग्रीस टेस्ट. ल्युकोसाइड एस्टरेज टेस्ट, डिटेक्ट WBC एन्झाइम्स. जर हे WBC एन्झाइम म्हणजे ल्युकोसाइड एस्टरेज या एन्झाइम आपल्याला डिटेक्ट करायचं. हे जर पॉझिटिव्ह आलं तर सिस्टायटिस लाईकली आहे. जर निगेटिव्ह आलं तर इट विल रूल आउट सिस्टायटिस. ग्लुकोज युटिलायझेशन टेस्ट, बॅक्टेरिया ग्लुकोजचा कन्झ्युम करतात आणि दॅट विल गिव्ह इनडायरेक्ट क्लू टू द प्रेझेन्स ऑफ बॅक्टेरिया. अदर रॅपिड टेस्ट, कॅटलिस्ट, DTC, ग्राम स्टेन, डिप स्लाइड कल्चर. कोणकोणते कॅटलिस्ट टेस्ट? कॅटलिस्ट टेस्टमध्ये काय? फ्रॉदिंग विथ H2O2 होतं.
आणि दॅट विल इंडिकेट बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरियामध्ये जर कॅटेलेस असेल तर तो H2O2 ला असं फ्रॉदिंग करेल आणि दॅट विल डिटेक्ट बॅक्टेरिया बट ऑल्सो पॉझिटिव्ह इन हेमॅट्युरिया. TTC टेस्ट काय बॅक्टेरिया स्पायर अँड रेड कलर अपियर होतो. ग्राम स्टेन डायरेक्ट व्हिज्युअलायझेशन ऑफ बॅक्टेरिया आहे. फास्ट आणि डायग्नोस्टिक आहे. डीप स्लाइड कल्चर. स्लाइड इज डिप्ड इन युरिन आणि इन्क्युबेटेड अँड कॉलेज ग्रो. सो अदर रॅपिड टेस्टमध्ये कॅटेलिस टेस्ट बघितली, TTC टेस्ट, ग्राम स्टेन आणि डीप स्लाइड कल्चर बघितले. एकदा पुस्तकातून व्यवस्थित वाचून घे. देन नन ऑफ दीज आर ॲज रिलायबल ॲज कल्चर. म्हणजे UTIमध्ये लॅब डायग्नोसिससाठी कल्चर इज व्हेरी रिलायबल. कल्चर का करायचं? कारण बॅक्टेरिया प्रेझेंट प्रूव्ह करायला कोणत्या बॅक्टेरिया किती आहेत आणि कोणतं अँटीबायोटिक काम करते हे बघण्यासाठी कल्चर करणं जरुरी आहे. मीडिया, ब्लड अगर, मॅकॉन्क अगर, CLED अगर. क्वांटिटेटिव्ह कल्चर म्हणजे काय की किती बॅक्टेरिया पर ml युरिनमध्ये आहेत. मेथड स्पोर्ट प्लेट नॉट प्रॅक्टिकल. हे बघून घे. सेमी क्वांटिटेटिव्ह मेथड काय? युजिंग कॅलिब्रेटेड लूप 0.001 ml 0.01 ml युरिन स्ट्रिक प्लेट घ्यायची, इन्क्युबेट करायचं आणि कॉलनीज काउंट करायची युजिंग कॅलिब्रेटेड लूप. ठीक आहे. इंटरप्रिटेशन काय? सिग्निफिकंट बॅक्टेरिया 1 लाख किंवा जास्त CFU पर ml. ग्रे झोन म्हणजे 10,000 ते 1 लाखपर्यंत असेल तर दॅट इज ग्रे झोन. इवन लो काउंट्स आर सिग्निफिकंट इफ ऑलरेडी ऑन अँटीबायोटिक्स, युरिनरी ऑब्स्ट्रक्शन असेल, पायलोनेफ्रायटिस, फंगल इन्फेक्शन, मेन विथ पाययुरिया, सिम्टमॅटिक विमेन, सुप्राप्युबिक सॅम्पल असेल तर लो काउंट्स दिसू शकतात. आणि कंटॅमिनेशन क्लू किती? 1000पेक्षा जास्त किंवा इक्वल असेल तर दॅट इज कंटॅमिनेशन. स्पेशल कॉन्सेप्ट इथं काय सांगितलं आपल्याला की antibody coated bacteria used to differentiate upper UTI and lower UTI. अपर UTI इन्फेक्शन असेल तर antibody coated bacteria असतील, लोअर UTI मध्ये coated नसते. सो अँड द मेथड इज इम्युनोफ्लोरेसेन्स. अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट विथ नॉर्फ्लॉक्सासिन आणि नायट्रोफ्लोराइड टॉइन. बाय कॉन्सन्ट्रेटिंग युरिन अँड किल द बॅक्टेरिया इफेक्टिव्हली. नॉर्फ्लॉक्सासिन, नायट्रोफ्लोराइड फ्युरॅन टॉइन. सो लॅब डायग्नोसिस ऑफ UTI बघितलं. हे क्वेश्चन्स बघून घेतो एकदा. ट्रीटमेंटमध्ये हे वाचून घे. रिझॉल्यूशन ऑफ बॅक्टेरिया हॅज बीन कोरिलेटेड विथ concentration of antimicrobial agent in urine rather than serum levels. All antimicrobial agents approved for treatment of UTI achieve inhibitory urinary concentration. Okay. Drug of choice बोल डायरेक्ट. Complicated UTI, cefotaxime or ceftriaxone or amikacin for minimum of 14 days. Acute cystitis, nitrofurantoin, phosphomycin. Acute pyelonephritis, piperacillin, tazobactam, ertapenem. Then acute prostatitis, piperacillin, tazobactam, ertapenem. Okay, so in this way we have